चला तर मंडळी, आज आपण बनवूयात सुकं मसाला चिकन। त्यासाठी इथे मी कुकर घेतले, कुकरमध्ये तेल टाकले 2 चमचे आणि इथे मॅरिनेट करायला चिकनसुद्धा ठेवलं आहे। कांदा चांगला लाल फ्राय होऊ द्यायचा, नंतर टाकायचं आलं लसूणची पेस्ट आणि नंतर हा घरचा मसाला टाकला आहे, घाटी मसाला। त्यानंतर हा सुद्धा घरचा मसाला आहे, गरम मसाला टाकला आहे, 1 चमचा टाकून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं इथे धने पावडर टाकून घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही इथे एसवर सुद्धा टाकू शकता। माझ्याकडे एसवर होता म्हणून मी एसवर टाकला आहे। एसवरनी छान असा घट्ट होतो मसाला, छान होतो आणि टेस्टी सुद्धा होतो। त्याचबरोबर तुम्हाला इथे धने पावडर टाकायचा आहे आणि वाटण मी इथे 2 चमचे टाकलं आहे, कारण की वाटणाने छान मसाला आपला तयार होईल, कारण की आपला मसाला चिकन आहे। आणि रफली चॉप केलेले इथे टोमॅटो टाकले आहेत, तुम्ही पेस्ट टाकली तरीही चालेल। आणि इथे जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते सुद्धा मी टाकून घेतलं आहे। एक तुम्हाला अर्धा तास किंवा 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवायचं आहे चिकन शिजेपर्यंत। थोडंसं पाणी ॲड करा आणि आपलं इथे चिकन बनून तयार झालेलं आहे। कसं झालं हे गावरान चिकन मसाला नक्की मला कमेंटद्वारे कळवा। आणि इथे आपलं चिकन खाण्यासाठी रेडी आहे।